आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या टॉप 5 बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये विखे पाटलांनी काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे। श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह 10 महत्त्वाच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली। हे सर्व नेते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। नंदुरबारमध्ये भ्रष्टाचाराविरोधात धडगाव पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं। आदिवासींच्या नावाने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे। भ्रष्टाचार हटाव, नंदुरबार जिल्हा बचाव अशा घोषणा यावेळेस आंदोलकांनी दिलेल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अंजाळे इथं अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। या महिला गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गावात आल्या होत्या। 5 वर्षांच्या चिमुरड्यासह आई आणि मावशीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। धुळ्यामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। हे गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने तापमानामध्ये वाढ होते, त्यामुळे धुळेकरांना चांगलेच चटके सहन करावे लागतात। पुढील काही दिवस तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। जळगावात अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्यात 800 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे। रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान, चोपडा, यावल तालुक्यांनाही फटका बसलेला आहे।